सांगितलं, काही लोकांनी असं म्हटलं की मग डावोसला जाऊनच करार का केले, कोणीतरी म्हणालं की हे तर आपला डब्बा घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे, अनेक टीका करण्यात आली। आता टीका करणाऱ्यांनी मला हे सांगावं, 2022ला डावोसला कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? जानेवारी 2022 आदित्यजी गेले होते ना? ते ठीक आहे, त्याच्यावर आता तिथे आदित्यजी गेले होते, आदित्य ठाकरेजी गेले होते। जानेवारीत असतं ना, आमचं जुलैमध्ये आलं, जूनमध्ये आलं आमचं 22ला। आता तिथे 80,000 कोटी रुपयाचे करार हे त्या ठिकाणी केले। कोणाशी केले आहेत? टाटा लॉयर फार्मा भारतीय कंपनी, इंडोरमा भारतीय कंपनी, स्केलार ग्रुप भारतीय कंपनी, टाटा रियल्टी भारतीय कंपनी, GR कृष्णा फेरोअलॉयज भारतीय कंपनी, त्याच्यानंतर काय व्हॅलियंट ग्लास प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय कंपनी, त्याच्यानंतर सोनल इटेबल भारतीय कंपनी, इंडोकाउंट भारतीय कंपनी, क्लोरोशाइन भारतीय कंपनी, PG भारतीय कंपनी, कार्निवाल इंडस्ट्री भारतीय कंपनी, गोयल प्रोटीन्स भारतीय कंपनी। ठीक आहे, सगळ्या यादीच तुम्हाला देतो। नाही, पण दुर्दैवाने त्यानंतर बॅकआउट झाल्या। याकरता बॅकआउट झाल्या की जे चायनामध्ये प्रॉब्लेम तयार झाले होते, त्या प्रॉब्लेममुळे त्यांनी त्यातनं बॅकआउट केलं। पण आपण पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू, काही अडचण नाही आहे। तर या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पहिल्यांदा आपण 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की या ज्या भारतीय कंपन्या पण आहेत, या कंपन्या जवळपास 99% कंपन्या या FDI आणि FIIच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला उद्योग तयार करतात। हा सगळा परदेशी पैसा आहे, आपल्या बँकातला पैसा कमी आहे। या सगळ्या कंपन्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्यांचा FDI आणि FII कंपोनंट हा मेजर कंपोनंट आहे। आणि म्हणून डावोस काय आहे तर डावोस जगभरातल्या फायनान्स इंडस्ट्री बिझनेस यांची पंचायत आहे। ज्या ठिकाणी याच्यावर चर्चा होते, याचे करार होतात, याच्यावर पुढची दिशा ठरते। आणि म्हणून डावोसच्या निमित्ताने जगभरातल्या ज्या फायनान्स कंपनी असतात किंवा जे फायनान्सर्स असतात, हे लोक त्याला लागून आपल्या बोर्डाच्या मीटिंग ठेवतात, तिथे त्यांचे प्रमुख असतात। साहजिक या इंडियन कंपन्यांची देखील इच्छा असते की जे आमचे फॉरेन पार्टनर आहेत ते डावोसला उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत तिथे करार करा, ते उपलब्ध राहतील आमच्या सोबत। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, यू हॅव टू मेक अ स्टेटमेंट। डावोसला जेव्हा एखादं राज्य 16 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणतं, त्याचा डंका जगात राहतो, जगात। आज तुम्ही बघा, जेवढे डावोसला होते त्यांना तुम्ही विचारा, 6 राज्य होते डावोसमध्ये, बाकी राज्यांनी प्रयत्न केला, कोणाचा 1 लाख झाला, कोणाचा 1.25 लाख झाला, आपला 16 लाख झाला। अक्षरशः महाराष्ट्राच्या पॅव्हिलियन बाहेर आमचे, कारण 63 करार आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केले, 53 करार अक्षरशः रांग लावून, म्हणजे हा शब्द योग्य नाही आहे, पण जागा कमी पडत होती तर बाहेर उभे होते, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती। आणि फक्त महाराष्ट्राची चर्चा ही डावोसमध्ये होती। मला असं वाटतं की याकडे संकुचित बुद्धीनं न पाहता एका व्यापक बुद्धीनं पाहिलं पाहिजे। कारण काय असतं, शेवटी तुम्ही चांगली सूचना केली, रोहित पवारांनी चांगली सूचना केली, मॅग्नेटिक महाराष्ट्र घ्या, त्यातनं त्यांचा विश्वास या ठिकाणी दिसतोय, नक्की घेऊ आपण।